नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची सभा सभापती सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी प्रभाग क्रमांक 7, 12 आणि 13 मधील विविध उद्यानांत विंटेज बेंचेस बसवणं आदी विकास कामांना मंजुरी देण्यात आली। सदर सभेत नगरसेवकांनी धोकादायक झाडं, रस्त्यात पडलेले खड्डे, घंटागाडी, पिण्याचं गढूळ पाणी आदी नागरी समस्यांकडे लक्ष वेधत प्रशासनाला धारेवर धरला। यावेळी सभापती सुरेश पाटील यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या नागरी समस्यांबाबत गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। निवडीच्या वातावरणात सदस्यांच्या विकास कामांना मंजुरी दिली, काय कुठले विषय होते आणि कशा संदर्भात आपण हे सगळं? आज पश्चिम विभागाची जी सभा झाली त्याच्यामध्ये मेनली पावसाळी जे पाणी साचतं ते, नंतर पिण्याचं पाणी हा सर्वात मोठा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर गढूळ पाणी, असे सर्व विषयावर सदस्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना पण सांगितलं तर कोऑर्डिनेशन ठेवा। कोऑर्डिनेशन असल्यावर बऱ्याचशा गोष्टी बोलून सुटतात आणि एकमेकांना जर आता बाहेरचे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहे त्यांनासुद्धा ह्या प्रशासनाने यांचं कोऑर्डिनेशन करून द्यायला पाहिजे। कोऑर्डिनेशन केलं तर ते कोण काय करतं हे पण कोऑर्डिनेशन होत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात। हे सर्व आम्ही हे करताना असं केलं का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वांचं कोऑर्डिनेशन करून सर्व विभागाचे आणि मग काम करा, म्हणजे आपल्याला याच्यातून निश्चितपणे चांगलं हे मिळेल। अण्णा प्रभाग 13 मध्ये मॅडमनी त्यांनी उपस्थित केला प्रश्न, तो गंभीर प्रश्न आहे वगैरे, त्याच्या महसूलचं त्यावरती काय कारवाई होणार आहे? नाही, जे कॉन्ट्रॅक्टर आहे विदाऊट यांनी जे करत असतील तर त्यांना एक तर दंड केला पाहिजे किंवा त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, हे सांगितलं आपण त्यांना। अण्णा पावसाळा सुरू आहे, झाडांची मोठ्या प्रमाणात समस्या होती, हायकोर्टाने 14 तारखेपर्यंत स्थगिती दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण काय मार्ग काढणार, काय सूचना केल्या? नाही, अशा याच्यात एकच मार्ग म्हणजे जोपर्यंत हायकोर्टाचे हे आहे स्टे आहे तोपर्यंत तर आपल्याला काही करू शकत नाही, परंतु ही गोष्ट लोकांना माहीत नाही, ती लोकांना पण माहीत झाली पाहिजे। त्याच्यामुळे अनेक प्रश्न हे सदस्यांनाच विचारले जातात, त्याच्यामुळे आम्ही एक सांगितलं का तुम्ही ताबडतोब आहे ना एक पेपरला किंवा एक प्रेस नोट द्या, म्हणजे सर्व लोकांना माहीत झालं। त्याच्यात दुसरं पण असं आहे का आपले जे इलेक्ट्रिकल जे आहे विद्युतवाले ते तोडतात, त्यांना काही स्टे नाही आहे, काही एकदम अति हे असेल तर निश्चितपणे ते केलं पाहिजे। त्यांच्या थ्रू जरी सांगितलं, त्यांना कोऑर्डिनेशन केलं तरी जे एकदम महत्त्वाचे आहे ते झाडं फांद्या तोडता येतील। अण्णा प्रभाग 13 मध्ये MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक।